मी 10वीला पास झालो. 10वीला पास झालो तर पहिल्यांदा पेढे मी नेले ते इथून नेले. मला मुलगा झाला इथून पेढे. पेढा असावा तर असा असावा. हॉटेल तर जुने असतातच, पण किती 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष. पण आपल्या भागात एक असं हॉटेल आहे जे जवळपास 94 वर्ष जुनं आहे, जे इंग्रजांच्या काळापासून आपल्या सेवेत आहे. असंच हॉटेल आहे आपल्या. ते हॉटेल म्हणजे ईश्वरपूर मधील अण्णा बुड्डे यांचं हॉटेल, ज्यांचा पेढा अक्षरशः परदेशात नेला जातो. त्याची टेस्ट कमाल आहे आणि यांची मिसळ पण खूप म्हणजे खूप फेमस आहे. ईश्वरपूर मधील तहसीलदार कार्यालय आहे, बरोबर त्याच्या समोरच आहे आपलं अण्णा बुड्डे यांचं हॉटेल. 1932 पासून हे ईश्वरपूरकरांच्या सेवेत आहे. तर आपण हॉटेलच्या मालकांना विचारूया की त्यांनी इतके वर्ष हे हॉटेल कसं जोपासले, लोकांचं एवढं प्रेम का आहे आणि त्यांच्या यशामागची कोणकोणती कारणं आहेत. चला. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रीतम अरुण संभारे, हॉटेल अण्णा बुड्डेचा संचालक. आणि हॉटेल कधी सुरू झालं, कसं कसं काय सांगाल याबद्दल? हे आमचं हॉटेल माझ्या पंजोबांनी सन 1932 साली इथं ईश्वरपूर येथे चालू केलं. तर पुढे तहसीलदार कार्यालय म्हणजे इंग्रजांच्या काळात होतं. म्हणजे इंग्रजी अधिकारी इंग्रजांच्या काळापासून स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून सदरचे हॉटेल इथं चालू आहे. त्यानंतर हळूहळू एक्सपान्शन होत गेलं. 1932 हॉटेल चालू झालं. चहा भजी हे पदार्थ होते. त्यानंतर एक 6 महिन्यात आमच्या पंजोबांनी पेढाही चालू केला. पेढा चालू आहे. धन्यवाद. थँक्यू. तर मालकांनी बरीच चांगली आणि मोलाची माहिती आपल्याला दिली आणि तरुण व्यावसायिकांना मोलाचा सल्ला पण दिलेला आहे. तर आपण आता हॉटेल बघणार होतो की कसं कसं आणि काय काय आहे. तर बघू शकता त्यांनी आठवणी एकदम जपून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या पंजोबांपासून त्यांच्या सर्व पिढ्या आपल्याला या फ्रेममध्ये दिसतात की कोणी कोणी या हॉटेलला मोलाची साथ दिलेली आहे. हॉटेलवर इतका जीव लावलेला आहे जेणेकरून हे पंचक्रोशीत फेमस झालेलं आहे हॉटेल. आणि वर बघू शकता की सुरुवातीच्या काळात हे हॉटेल नेमकं कसं होतं. आता इतका बदल घडलेला आहे की कोण विश्वासच ठेवणार नाही की तेच हॉटेल आहे. पण तुम्हाला सांगतो, जरी आतला ॲम्बियन्स बदललेला असेल, बैठक व्यवस्था बदलला असेल, तरी पण त्यांचं प्रेम आणि त्यांची चव तशीच आहे. त्यामुळेच कायम इथं गर्दी असते आणि ईश्वरपूरकर त्यांना एवढं भरभरून असं प्रेम करतात. इतकं काय काय ऐकलंय बघितलंय, पण इथलं फूड खाल्ल्यावर आपण जो देणार आहे तो हॉनेस्ट रिव्ह्यू असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. 1932 पासून असलेल्या या हॉटेलमध्ये त्यांनी मला 4 प्रोडक्ट रिकमेंड केलेत, ज्यामध्ये आहे त्यांचा प्रसिद्ध असा पेढा, कालाकंद, फरसाणा जे ते स्वतः बनवतात आणि यांची युनिक अशी मिसळ जे अख्ख्या भागात तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही. आणि मी इथे स्टार्ट करणार आहे यांच्या पेढ्यापासून. आणि यांचं मोस्ट सेलिंग आयटम आणि ज्यांच्यामुळे यांची ओळख आहे असा हा त्यांचा पेढा. बघूया कसा आहे. खाताना थांबू वाटत नाही, एवढा भारी लागतो पेढा. फक्त खवा आणि साखर या 2च पदार्थापासून हा पेढा बनवला जातो. आणि 2 पदार्थापासून बनवलेला हा पेढा मी खरंच पहिल्यांदा खाल्ला आहे आणि खरं सांगतो हा माझा आता फेवरेट झाला आहे. सगळ्यात आवडीचा पेढा असेल तर अण्णा बुड्डे यांचा पेढा आजपासून माझा झालेला आहे. जसा गोड पाहिजे ना तसा गोड हा पेढा आहे. आणि खरंच इथले लोकांनी सांगितलं यांच्यातला कोणताही आनंदाचा क्षण असू दे त्या ठिकाणी हा पेढा लागतोच. त्याशिवाय त्यांचा आनंदाचा क्षण पूर्णच होत नाही. खरं सांगतो या पेढ्याचा मी फॅन झालो आहे. आणि उगच नाही परदेशात पण हा पेढा जातो. एकदम माइल्ड स्वीट अशी चव आहे याला. जास्त गोड नाही आहे, जास्त सबक पण नाही आहे आणि खायला एक वेगळाच फ्लेवर येते आणि मज्जा येते खायला. बेस्ट आहे, बेस्ट. पेढा असावा तर असा असावा. आणि सांगतो हा पेढा तुम्हाला 160 रुपये पावशेर मिळणार आहे. आणि खरं सांगतो या पेढ्याचे खूप लोक फॅन आहेत. कंटिन्यू हा पेढा यांचा इथं बनला जातो, विकला जातो. जवळपास दिवसाला 50 ते 60 किलो पेढा या ठिकाणी विकला जातो. आणि आपल्या समोरच पेढा बनवला जातो. यांचं या बाजूला लाईव्ह किचन आहे आणि ह्या बाजूला प्रोडक्शन रूम आहे. आणि अशा बॉक्स पॅकेजिंगमध्ये तुम्हाला हा पेढा दिला जातो. बघू शकता. कधी ईश्वरपूरमध्ये आला तर हा पेढा खायला आणि न्यायला विसरू नका. सुरुवात तर एकदम गोड झालेली आहे खरं सांगतो. आणि आता आपण यांची ट्राय करणार आहोत मिसळ. बघू शकता तुम्ही. आणि मला यांची मिसळ यांची स्टाईल जरा वेगळी आणि खरंच आवडली.
या भांड्यामध्ये मिसळ दिली जाते आणि या बादलीमध्ये रस्सा दिला जातो आणि सोबत 2 पाव. बघू शकता या रस्सा कशी तर्री तरंगत आहे. खरं सांगतो बघून तर वाटते खूप खूप स्पायसी असेल, असं काय आपण खाल्ल्याशिवाय सांगू शकत नाही. आणि आता खायच्यामध्ये मी थोडंसं इंटरप्ट करतो तुम्हाला. गर्दी बघा कशी आहे. आणि आत्ता वाजलेत दुपारचे 1, तरी पण एवढी गर्दी आहे. सकाळी तर बसायला पण जागा नसते. शास्त्राप्रमाणे आपण लिंबू पिळायचा आहे, थोडासा कांदा घालायचा आहे वरून आणि मिक्स करून आपण खाणार आहोत यांची स्पेशल मिसळ. स्पायसी आहे पण खायला मस्त आहे आणि झणझणीत अशी मिसळ लागते. आणि झणझणीत आणि चरचरीत मिसळ आहे ही लक्षात घ्या. एकदम सगळे फ्लेवर असे तोंडामध्ये फिरत आहेत. यामध्ये पोहे आहे, खोबऱ्याचा खिस आहे, फरसाण आहे, मटकीची उसळ आहे आणि रस्सा आहे. हे सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे ना, ओव्हरऑल बेस्ट लागते, बेस्ट. खायला मजा येते आणि या पोह्यामुळे मस्त लागते मिसळ. तुम्ही तर्रीनुसार तुमचं तिखट ॲडजस्ट करू शकता. तुम्ही सांगितलं थोडं कमी तिखट हवे तर कमी तिखट पण मिळेल, पण खायला खरंच भारी. बेस्ट टेस्ट आहे, बेस्ट. बघू शकता कसा कलर चढला या तर्रीमुळे या मिसळला. आणि यात पोहे वगैरे तुम्हाला दिसत आहेत आणि मला विशेष वाटतं यात खोबऱ्याचा किस आहे, त्यामुळं मस्त लागते खायला, बेस्ट आहे. झाला मिसळ झाली. आता यांचा फरसाण ट्राय करूया. ते स्वतः प्रोडक्शन घेतात, बघूया कसं. यामध्ये शेव चिवडा, पापडी आणि शेंगदाणा वगैरे याचं मिक्सचर आहे. मस्त आहे. मला यातलं काय आवडलं माहिती आहे का, खरंच तेलकट कमी आहे. तेलकट कमी असल्यामुळं मस्त आहे खायला आणि चव पण भारी येते. एकदम कुरकुरीत फरसाण आहे, मस्त लागतो. दुपारच्या वेळी चहाबरोबर हा फरसाण असताना जन्नतच. मला आवडला फरसाण. आणि या फरसाण्याची किंमत आहे 80 रुपये पाव, 300 रुपये किलो. मिसळ खरंच तिखट आहे आणि खायला खरंच मजा येते. झणझणीत मिसळ खायची असेल तर ही मिसळ नक्की ट्राय करा. तुम्हाला याचं तिखट पण ॲडजस्ट करता येणार आहे तर्रीनुसार. मी तर पेढा खातोय तिखट लागल्यामुळं. खरं तिखट हे कारण आहे, मला पेढा खरंच खूप आवडला आहे म्हणून खातोय, दुसरं काही नाही. आणि मिसळची किंमत आहे 70 रुपये. 70 रुपयामध्ये भरपूर अशी मिसळ मिळते आणि खरंच छान आहे मिसळ. सुरुवात पण गोड झाली तर शेवट पण गोड झालाच पाहिजे. यांचा दुसरा युनिक आयटम आहे हा कलाकंद, जो बरेच लोक इथं येऊन घेऊन जातात आणि आवडीनं खातात. बघूया कसं आहे. खरंच बेस्ट आहे, खरंच. बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला कलाकंद हे दुधापासून बनवलेले बघायला मिळणार, पण ह्यांचा कलाकंद संपूर्णपणे खव्यापासून बनवलेला असतो. हा पण कमी गोड आहे आणि खरंच खायला खूप भारी आहे. आणि याची किंमत आहे 200 रुपये पाव. थोडंसं कॉस्टली आहे पण खरं सांगतो हे वर्थ इट आहे. खायला खरंच खूप मजा येते आणि भारी आहे खायला. खरं सांगतो स्वीटमध्ये यांचा हात कोणच धरू शकत नाही. क्वालिटी आहे का तर आहे. आणि माझं रिकमेंडेशन आहे, ईश्वरपूर भागात आला तर अण्णा बुड्डे यांच्या हॉटेलला यायला विसरू नका. तहसीलदार कार्यालयाच्या बरोबर समोर आहे अण्णा बुड्डे यांचं हॉटेल. 1932 पासून ईश्वरपूरकरांच्या सेवेत आहे. आपल्याला तर इथलं सगळंच आवडलंय, पण इथं जे येणारे ग्राहक आहेत त्यांना विचारूया की इथं त्यांना कसं वाटतं आणि किती दिवस झालं ते येत आहेत, यांची सेवा त्यांना कशी वाटते. आता तुम्ही किती दिवस झाले इथे येत आहे, काय गेले 10-15 वर्ष झाले इथे येतो. कशी सेवा वाटते, कशी क्वालिटी वाटते. एकदम उत्तम सेवा आहे त्यांची आणि इथले पेढे तर खूप छान आहेत. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही इथं पेढून येतो. समाधान वाटतं इथं आल्यावर. अण्णा बुड्डे हॉटेलमध्ये खरंच खूप भारी वाटलं येऊन. इथं पदार्थ तर चांगले आहेत पण त्यासोबत आठवणी पण खूप काही आहेत लोकांच्या. आणि खरं सांगतो कधी ईश्वरपूर भागात आला तर इथं यायला खरंच चुकून सुद्धा विसरू नका, नंतर पश्चाताप कराल. यांचा पेढा खरंच खूप चांगला आहे. आणि यूट्यूबमध्ये आपण आत्ता सुरुवात केलेली आहे. जर काही चुकत असेल हे कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या भागात
कोणतं जुनं आणि ऑथेंटिक प्लेस आहे हे पण मला सांगा. मी तिथं जाऊन नक्की एक्सप्लोअर करेन. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला पुढयात्री गणेश. धन्यवाद.